जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी. शिंदे सेनेच्या सगळ्या जागांवरती पराभवाचं संकट. तर दोन आमदार आणि खासदार यांना मात्र ठाकरेंनी पाजलं मुंबईत पाणी. गद्दारी पडली महागात. उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करणं मंत्र्याला, आमदाराला आणि खासदाराला पडलं भागात. मुंबईत त्यांच्या मुलांचे मुलींचे झाले दारुण पराभव. तर मुंबईत उद्धव ठाकरे सत्तेच्या जवळ. नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे बघून घेऊया. मुंबईच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरेंचं भगवं निशाण. तर ठाकरेंचा जज्बा, मुंबईकरांनी दिली साथ. नेमकी काय आहे अपडेट ते आता आपण जाणून घेऊया. मुंबई महानगरपालिकेवरती कुणाचा फडकणार भगवा झेंडा? तर ठाकरेंचं वर्चस्व कायम की भाजपा सर्वांना सोबत घेऊन करणार सत्ता स्थापन? नेमकं काय मुंबईत बघूया सविस्तर. मित्रांनो, मुंबईची अपडेट. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निकालाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली असून या निकालामध्ये उद्धव ठाकरे आणि मनसे यांची सेना विरोधात भाजपा शिंदे यांची युती ही आता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काटेकी टक्कर बघायला मिळत आहे. मुंबईमध्ये भाजपा सत्ता मिळवणार की ठाकरे सत्ता मिळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच शिंदे सेनेची मात्र मुंबईमध्ये पिछाड झाली आहे. शिंदे सेना भुईसपाट झाला असून शिंदे सेनेचा पालापाचोळा होण्यास मुंबईमधून सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिंदे सेनेला धोबीपछाड देत शिंदेचा दारुण पराभव करण्यात ठाकरेंना मात्र मोठं यश मुंबईमध्ये आलंय. एकनाथ शिंदे भाजपच्या सोबत असून सुद्धा त्यांना मोठा पराभव सहन करावा लागला. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र खूप पुढे गेल्याचं या सगळ्या निवडणुकावरून आपल्याला जाणवत आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठा पराभव झालाय तो मुंबईतील शिंदेगडात गेलेले मुंबईचे आमदार तसेच खासदार रवींद्र वायकर यांच्या मुलीचा या ठिकाणी दारुण पराभव झालाय. यामध्ये खासदारांच्या मुलीचा पराभव होणं ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रणरागिणी लोना रावत यांचा मात्र या ठिकाणी प्रचंड मोठा विजय झालाय. लोना रावत या तरुण तडफदार युवा नेते आहेत आणि यांनी रवींद्र वायकर यांच्या मुलीचा पराभव केल्यामुळे सध्या मुंबईत एकच चर्चा या विजयाची सुरू झाली असून ठाकरेंचा गुलाल मात्र या ठिकाणी सुरू झालाय. शिंदे सेनेचे उमेदवार माहीमधून असलेले सदा सरवणकर आमदार यांचा मुलगा देखील सदा समाधान सरवणकर याचा दारुण पराभव झालाय. समाधान सरवणकर ये दादर या भागातून निवडणूक लढवतात. दादर हा ठाकरेंचा पहिल्यापासूनचा बालेकिल्ला. मात्र या भागातच सदा सरवणकर यांचा पराभव झाल्यामुळे उद्धव ठाकरेंचं हे मोठं यश मुंबई महापालिकेत म्हणावं लागेल. त्यामुळे आमदार, खासदार आणि मंत्री या दोघांच्या मुलांना मात्र मुंबईकरांनी नाकारला असून उद्धव ठाकरेंना मुंबईकरांनी साथ दिल्याचं या निवडणुकीवरून आपल्या सगळ्यांना जाणवतंय. एकंदरीत मुंबई महानगरपालिका वरती सत्ता कुणाची जाणार, भाजपा की उद्धव ठाकरे, हे आपल्याला लवकरच कळेल. मात्र सध्या तरी भाजपा लीड वरती असली तरी उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर आपल्याला आगामी काही काळामध्ये पाहायला मिळेल. उद्धव ठाकरे देखील मुंबईमध्ये चांगली झुंज दिल्याचं चित्र मुंबईत सध्या प्रथम दर्शनी जाणवत आहे. मित्रांनो, मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे सत्ता येणार का भाजपची? नक्कीच यावरती प्रतिक्रिया. आमदार आणि खासदारांचा पराभव झाला हे ठाकरे सेनेचं मोठं यश म्हणावं लागेल का? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या.